यार विचार यार आपल्याला इथे मला जर समजा एखादी रूम वगैरे मिळाली ना, मी इथेच आंघोळ करेन, इथेच झोपेन, इथेच जेवेन. मला नको म्हणजे मी पुस्तकं वाचत ना, मी इथे दिवसभर अक्षरशः दिवसभर इथे बसू शकते. हे पुस्तक जर तुम्हाला माहित नसेल ना, तर तुमच्यावरती म्हणजे कलंक आहे तुमच्या मराठी असण्यावरती. यासाठी वि. स. खांडेकरांना एवढे पुरस्कार मिळाले. पुणे आणि पार्किंग हे दोन एकदम विरुद्ध शब्द आहेत. सो जर तुम्ही लक्ष्मी रोडला वगैरे येत असाल तर तिकडेच कुठेतरी गाडी पार्क करून या. इथे तर गाडी आणूच नका, किंवा माझ्यासारखं जरा स्मार्ट वागा, रिक्षाने या किंवा कॅबने या. प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक खिडकी, तिथली बाल्कनी ना काही ना काहीतरी स्टोरी सांगते. आणि या सगळ्यांनी इथं आलेल्या गेलेल्या कित्येक वाचकांना पुस्तकं विकत घेताना, पुस्तकांमध्ये रमताना विटनेस केलेलं आहे. म्हणूनच काय की ABC चॅनल ही एक गोष्ट खूप चांगली वाटते. इथे कोणी बिनकमी मला दिसत नाही, नेहमी काही ना काहीतरी पुस्तकांच्या सानिध्यात काहीतरी शोधत असलेले वगैरे दिसतात. सो तुम्हाला सुद्धा पुस्तकांशी तुमचं स्पेशल कनेक्शन आहे असं वाटत असेल तर ABC ला नक्की भेट द्या. हॅलो, गेस व्हॉट, आज मी कुठे आली? गेस 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 मी आली आहे पुण्यातल्या आप्पा बळवंत चौक, ज्याला आपण शॉर्ट मध्ये ABC म्हणतो. इथे मी कशासाठी आली? ऑब्विसली पुस्तकांसाठी. इथे बघल तिथं फक्त आणि फक्त पुस्तकं आहेत. ऑफकोर्स माणसं पण आहेत, पण आपलं लक्ष तर पुस्तकांकडे जाणार ना. इथे मला असं वाटतं की जिथं बघल तिथं एकापेक्षा एक चढ अशी पुस्तकं आहेत. आणि मला असं वाटतं की जगात असं कुठलंच पुस्तक नाहीये जे तुम्हाला इथे मिळणार नाही. रॉन्डे ब्राइन, ओके. तर मला असं वाटतं मोस्टली इवन दो हे शॉप पुण्यामधलं आहे तरी इथे सगळी ना मला अशी इंग्लिशच पुस्तकं दिसत आहेत. ठीक आहे, द सिक्रेट. हो. हाय सचिन पाटील फॉलो करतो. हॅलो. ओ थँक्यू सो मच. कुठलं पुस्तक घेताय तुम्ही? मॅन सर्च फॉर मीनिंग. ऍक्च्युली हे खूप फेमस पुस्तक आहे. आपण बाय द वे ब्लॉग शूट करतोय. हाय म्हणा तिकडे. कसलं भारी ना, इथं आले की मला एवढे ओळखणारी लोक भेटतात. ओके, तर हे ऍक्च्युली मॅन सर्च फॉर मीनिंग हे पुस्तक बघत आहेत तुम्ही. ह्या पुस्तकाबद्दल कुठे वाचलं, काय ऐकलं का? बप्पू काळेंचे बुक्स घेत होतो. अच्छा, बघू म्हटलं इंग्लिश कुठलं पुस्तक. नाईस नाईस नाईस. कसलं भारी. बघितलं म्हटलं यार. येस. सो ओके. वन अप ऑन वॉल स्ट्रीट, त्याच्यानंतर क्राईम अँड पनिशमेंट तर खूप फेमस आहे. किंग ऑफ प्राईड, ओके. मी तर याचं नाव पण ऐकलेलं नाहीये. बट यार इथे एकही मराठी पुस्तक नाहीये. असं कसं यार? आय मीन पुण्यामध्ये आलोय आपण आणि आपल्याला मराठी पुस्तक का नाही भेटत आहे? म्हणजे मला सांगा, माझ्यासारखे मराठी वाचणारी लोक पण कमी होत आहेत का? द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक. ओके, फक वर्ड बोलणं अलाउड आहे का? आय डोंट नो. प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला काही करू नका. तर मला असं म्हणायचंय की इंग्लिशच पुस्तक आहेत यार, मराठी पुस्तकं का नाहीये तिथे? ओके, नाहीये तिथे मोस्टली. आणि जेवढी इंग्लिश पुस्तकं आहेत मी तर त्यांची काही नावं पण ऐकलेली नाहीत. डू आय हॅव टू लाईक अपग्रेड माय रीडिंग ऑर व्हॉट? ओके, इथे अजून पुस्तकाची लावालावी चालू आहे. म्हणजे मी यांच्या आधी आली आहे का? बरं झालं मी लवकर उठले. तर येस. हॅलो, हाय. कॅमेरामध्ये हाय म्हणून. हाय. तुम्ही काय करता इथे? बसले ते निवांत बसले यार. मला पण असं निवांत एखादं पुस्तक टाकून बसावं असं वाटतंय. आय होप दॅट्स कुड बी लाईक माय प्लॅन बी. जर माझं इंस्टाग्राम युट्यूब वर्क नाही झालं तर मी माझं असंच एखादं बुकशॉप काढणार आहे आणि इथे बसणार आहे मी तुमच्यासोबत. राईट बेटाई? ओके. सो इथे जर तुम्ही बघाल तर मोस्टली या पुस्तकांमध्ये मला इथे ABC मध्ये अकॅडमिक पुस्तकं जास्त दिसतात. ओके, आणि त्याच्यामध्ये
अजून इथे काही ठिकाणी हे बुक्स लावणं यांचं चालू आहे, विच मीन्स मी लवकर आली आहे. यातलं प्रतिपश्चंद्र हे पुस्तक तर तुम्ही वाचलंच असेल. डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांचं तर हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि मला हे आवडलं होतं. आता मला याची स्टोरी एक्झॅक्टली नाही आठवत आहे, पण कुठेतरी खजाना शोधण्याचा काइंड ऑफ याच्यामध्ये प्लॉट होता. हे पुस्तक छान आहे, तुम्ही वाचा. त्यानंतर ओके, हे तर आपल्या सर्वांना माहित आहे, रणजित देसाई यांचं स्वामी, तर फेमस कादंबरी आहे. आय होप तुम्ही वाचली असेल. पेशव्यांच्या काळावरती आहे. ओके, तर आपण ना फुटपाथच्या साईडची बरीचशी पुस्तकं बघितली. त्याच्यामध्ये मला वाटते काही पायरेटेड वगैरे पण कॉपीज असाव्यात. आता मी डायरेक्टली म्हणू शकत नाही, बिकॉज ओरिजिनल कॉपीला तर मी पायरेटेड म्हणले तर लोक मला मारतील. तर आता मला असं वाटतं ना, आपण एखाद्या चांगल्या सुंदर बुकशॉपला गेलं पाहिजे, जिथे मला असं ऑथेंटिक पुस्तकं विकत घ्यायचं ना फील येईल. सो कुठल्या जाऊ यार. ओके, अरे यार, इथे तर रसिक साहित्य आहे ना. जर तुम्ही पुस्तकांना असे डाय हार्ट फॅन असाल आणि एबीसी मध्ये जर तुम्ही येत राहिला असाल, जसं की मी तर युपीएससीला प्रिपरेशन करत असाल, सारखं इथे येत होते आणि मी रसिक साहित्याला सारखं जात होते. सो नाव लेट्स गो, आपण रसिक साहित्याला जाऊया. येस, सो आपण रसिक साहित्याच्या आत्ता बाहेर आहोत. मी काही प्रमोशन वगैरे करत नाहीये बरं का रसिक साहित्याचं, पण जस्ट बिकॉज रसिक साहित्य मला यासाठी आवडतं की जेव्हा मला जास्त पुस्तकांची माहिती नव्हती तेव्हा मी याच शॉपमध्ये जात होते. सो येस, इथे जाताना माझ्या काही जुन्या आठवणी आहेत या बुकशॉपची रिगार्डिंग. आणि वैभव जोशी यांचं काळ सरकत राहिला म्हणजे कसं की या प्रकारचे जे कविता संग्रह आणि गझल संग्रह आहेत ना, ते यांनीच प्रकाशित केले आहेत. नाव लेट्स सी. काय काय आहे राव इथे, बापरे. फायनली माझा मराठी पुस्तक शोधण्याचा जो हे चालू होता, क्वेस्ट चालू होता माझा, तो इथे येऊन संपला आहे. माझा शोध किती अमाऊंट पर्यंत इथे संपतोय आपण बघूया. तर इथे मला मोस्टली सगळी तर मला असं वाटतं मराठीच पुस्तकं आहेत. आणि गेस वॉट, माझा आधी डोळे माझ्या याच्यावरच पडले, एक भाकर तीन चुली. येस, हे देवा झिंजार सरांची खूप फेमस बेस्ट सेलिंग कादंबरी आहे मित्रांनो. प्लीज वाचा आणि सांगा मला की तुम्हाला कमेंटमध्ये जर तुम्ही वाचली असेल तर या रसिक साहित्याचं मला असं वाटतं ना की मोस्टली सगळी पुस्तकं यांनी ना जॉनर वाईज वेगवेगळी करून ठेवलेली आहेत. की काही ठिकाणी आता आपण ऐतिहासिक सेक्शनमध्ये आहोत आणि आपला इतिहास पेशवाई आहे, रावण आहे, त्याच्यानंतर हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही नवीन पुस्तकं आहेत, पण मला जायचे नेमकं कुठं, पु ल देशपांडे यांच्या सेक्शनला. अनेक जण मला रील्समध्ये और कमेंट्समध्ये सांगतात की तुम्ही पु ल देशपांडेंची पुस्तकं का नाही कव्हर करत. तर माझं असं काही वैर नाही आहे कोणाशी, पण ही खिल्ली नावाची हा जो कथासंग्रह होता ना, हा मी वाचला होता आणि मला भयंकर आवडला होता. पण जेव्हा मी वाचला होता दॅट्स लाईक 4-5 years अगो, आणि आता या पुस्तकातल्या ज्या कथा आहेत ना त्या वाचताना मला हसूच आलं होतं, पण नेमकं कुठलं जोक होतं यार आठवत नाही. असं तुमच्यासोबत झालंय का, एखादं पुस्तक तुम्ही वाचलंय नंतर तो जोक तुम्ही म्हणजे आठवलं तरी तुम्हाला आठवत नाही, असं झालं असेल तर मला सांगा बरं का. ओके, इथे हिंदी पुस्तकं पण आहेत राव, कसलं भारी. दिव्य प्रकाश दुबे यांचं मुसाफिर कॅफे हे पुस्तक आहे इथे. आणि इफ यू नो, नेटफ्लिक्सवर मुसाफिर कॅफे या पुस्तकावरती बेस, या नॉवेलवरती बेस ना वेब सिरीज येते. नक्की बघा, तुम्हाला आवडेल. पण मला तर पुस्तकच आवडलं होतं, सो मी नाही बघणार आहे बरं का. ओके, त्यानंतर इथे काही सेल्फ हेल्प पुस्तकं पण आहेत. विद्रोही लेकी, अपघात आविष्कार, हे पण बऱ्यापैकी म्हणजे अशी डोळ्या खालून गेलेली आहेत. पण मला यातलं आता नेमकं कुठलं पुस्तक घ्यावं हा प्रश्न पडलाय. काही इथे इंग्रजी पुस्तकं पण आहेत जी आपण ऑलरेडी बाहेर बघितलेली होती. आता माझा सेकंड फेवरेट सेक्शन, ठीक आहे. ह्या सेक्शन जर तुम्ही रीडर्स डायसला खूप लॉंग टर्म पासून जर तुम्ही फॉलो करत असाल ना, तुम्हाला माहित असेल सुधा मूर्ती आणि वपू काळे हा माझा फेवरेट सेक्शन आहे. कारण की जी पुस्तकं आपली वाचून झालेली असतात ना, त्या पुस्तकांना परत बघून स्वतःचाच अभिमान वाटतो की यार मी हे पुस्तक वाचलंय. तशीच माझ्यासाठी ही अभिमानाची एक गोष्ट आहे की तुम्ही सुधा मूर्ती आणि वपू काळे यांचं कुठलंही पुस्तक हात लावून सांगा, मी ते वाचलेलंच असणार आहे. अँड येस, याचा मला जास्त म्हणजे अति स्वाभिमान आहे असं म्हणू शकते. यातलं महाश्वेता या कादंबरीबद्दल तर मी खूप वेळा बोललेली आहे. ही माझी फर्स्ट सुधा मूर्ती यांची फर्स्ट फेवरेट कादंबरी आहे, फेवरेट. ओके, त्यानंतर ओ माय गॉड, वपूर झा ह्या पुस्तकावर तर म्हणजे जितकं वेळा वाचल ना या पुस्तकाविषयी तितकं कमीच आहे. आणि जितकं बोलल ते इनफ नाहीये, पुरेसं नाहीये. तर जर तुम्ही वपू काळे यांची पुस्तकं जर वाचायला चालू करत असाल तर प्लीज फर्स्ट पुस्तक तर हे वाचू नका. आय विल से की ॲज अ बिगिनर तुम्ही
वपू काळे यांचं प्लेझर बॉक्स पासून सुरुवात करू शकता. त्यानंतर प्रेममयी पासून सुरुवात करू शकता. कुठल्याही कादंबरी पेक्षा तुम्ही त्यांचा कथासंग्रह जास्त प्रिफर करा. मोस्टली त्यांच्या शॉर्ट स्टोरीज आहेत आणि मग नंतर वपूरचं वाचायला घ्या. तुम्हाला कळेल मी तसं का म्हणतेय. त्यानंतर कर्मचारी हे तर पुस्तक मी जेव्हा नवीन नवीन जॉब करायला सुरुवात केलं होतं तेव्हा मी हे पुस्तक वाचलं होतं. कारण की इथे सगळ्या क्लर्क कर्मचारी लेवलच्या सगळ्या कथा आहेत आणि ज्या मिडल क्लास लोकांना वगैरे खूप रिलेट होतात. मी पण मिडल क्लासच आहे बरं का, असं म्हणायला काय जातं. त्यानंतर पुढचा सेक्शन ययाती. हे पुस्तक जर तुम्हाला माहित नसेल ना तर तुमच्यावरती म्हणजे कलंक आहे तुमच्या मराठी असण्यावरती. यासाठी वि. स. खांडेकरांना एवढे पुरस्कार मिळाले. यू मस्ट नो अबाउट दिस बुक. आणि 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 उल्का रिसेंटली माझी ही कादंबरी वाचून झाली आहे फक्त 3 दिवसात. ओके, 3 दिवसात, एकाही रात्रीने 3 दिवसात मी हे पुस्तक संपवलेलं होतं. मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. ओके, नेक्स्ट पुस्तक आहे पहिले प्रेम. ओके, आता व्हॅलेंटाईन्सचा वीक चालू आहे. आज रोज डे आहे ना. येस, आज रोज डे आहे. वाचा पहिलं प्रेम. जरी तुमचं दुसरं तिसरं असलं तरी यांचं तर पहिलंच आहे बरं का. अरे बापरे, किती यार, मतलब किती ट्रॅफिक आणि किती गर्दी. मी सांगते तुम्हाला, पुणे आणि पार्किंग हे दोन ना एकदम विरुद्ध शब्द आहेत. सो जर तुम्ही लक्ष्मी रोडला वगैरे येत असाल तर तिकडेच कुठेतरी गाडी पार्क करून या. इथे तर गाडी आणूच नका, किंवा माझ्यासारखं जरा स्मार्ट वागा, रिक्षाने या किंवा कॅबने या. सो मला एक गोष्ट एबीसी मध्ये लक्षात आली आहे की त्या साईडला जर तुम्ही बघाल लेफ्ट साईडला तर मोस्टली तुम्हाला फुटपाथवर अनेक वेगवेगळी पुस्तकं दिसतील, पण इकडे या साईडला अकॅडमिक पुस्तकं जास्त आहेत. आणि अकॅडमिक पुस्तकांसोबतच स्टेशनरीचे शॉप्स सुद्धा आहेत. तर तुम्हाला जर स्टेशनरीचे लाईक वही, पेन सारख्या डायऱ्या, स्टिकी नोट्स किंवा कलर्स हे सगळं आवडत असेल, जे मला पण आवडतं, आता मी घेणार आहे बरं का, तर त्यासाठी पण तुम्ही इथे येऊ शकता. इथे आता आपण बघायला आलोय तर एबीसी मध्ये ना या सगळ्या बिल्डिंग, हे सगळे बुक शॉप्स ना किती जुने आहेत. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक खिडकी, तिथली बाल्कनी ना काहीतरी स्टोरी सांगते. आणि या सगळ्यांनी इथं आलेल्या गेलेल्या कित्येक वाचकांना पुस्तकं विकत घेताना, पुस्तकांमध्ये रमताना विटनेस केलेलं आहे. म्हणूनच काय की एबीसीची मला ही एक गोष्ट खूप चांगली वाटते. इथे कोणी बिनकमी मला दिसत नाही. नेहमी काही ना काहीतरी पुस्तकांच्या सानिध्यात काहीतरी शोधत असलेले वगैरे दिसतात. सो तुम्हाला सुद्धा पुस्तकांशी तुमचं स्पेशल कनेक्शन आहे असं वाटत असेल तर एबीसीला नक्की भेट द्या. सो आता रसिक साहित्य तर झालं, त्याच्यानंतर अनेक आपण छोटी छोटी बुकशॉप सुद्धा बघितली, ट्रॅफिक सुद्धा बघितली, पुस्तक आणि पार्किंग नाहीये हे पण बघितलं. आता आपण जाऊया बुक टेल्स मध्ये, जे आय थिंक खूप सुंदर बुकशॉप आहे. याच्याबद्दल मी खूप ऐकलेली आहे. आज मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. गाड्या बघून हा जरा. सॉक्स घ्यायचेत का? ओके, सो इथे तुम्हाला स्वस्तात डायरीज सुद्धा मिळतील बरं का. या डायरीज म्हणजे 2026च्याच आहेत, असं नाही की खूप जुन्या डायऱ्या तुम्हाला ते स्वस्तात विकत आहेत. तर तुम्ही जर पुस्तक वाचत असाल आणि त्याचे जर रिव्ह्यूज तुम्हाला लिहायचे असतील तर त्यासाठी तुम्ही या डायरीज वाचू शकता.
आनंद मठ ही तर कादंबरी आय गेस मला वाटते बुकफेस्ट मध्ये फ्री मध्ये देत होते. तुम्हाला मिळाली का फ्री मध्ये? इथे थांबणे नाही, होय होय वारकरी, हे नवीन पुस्तक आलंय. याच्याबद्दल मी ऍड पाहिली होती इंस्टाग्रामला. घेऊ का नाही काय यार, आधीच एवढी मोठी पुस्तकं घरात पडून आहेत. आय डोंट नो वाचणं होईल न होईल, पण तरी पुस्तकं गोळा करणं आणि पुस्तकं वाचणं दोन वेगळे छंद आहेत असं म्हणत असते मी. त्यामुळे पुस्तकं आता मी गोळा करायला आली आहे. आणि आता हे उन्हाळ हे स्वप्नील कोलते यांचं पुस्तक आहे. याच्या बॅक कव्हरला जे लिहिले ना मला ते फार इंटरेस्टिंग वाटलेलं. फांद्या तुटतानाही घरटी जपतो असे एक मी झाड आहे, माझ्या भरारीवर जाऊ नको सै, मी खरंच उन्हाळ आहे. एक नंबर. काय लिहिलं यार, कसं म्हणजे कुठे बसत असतील यार हे लेखक लोक किंवा कवी लोक की ज्यांना एवढं सुचतं कसं, म्हणजे एवढा शब्द साठा एवढा सुंदर असतो त्यांच्याकडे. तुम्ही इकडे बघाल की हा इंग्लिश सेक्शन आहे, रोमॅन्स नॉवेल्स आहेत. तसं मी रोमॅन्स वाचत नाही आहे तेवढा माझ्या आयुष्यामध्ये, पण ठीक आहे. हे सुहास शिरवळकर यांचा हा सेक्शन आहे. इथे तुम्ही बघाल की लेखकांच्या अनुसार आणि पब्लिकेशनच्या अनुसार पुस्तकांचं विभाजन केलेलं आहे, जे त्याच्यामुळे जर तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं पब्लिकेशन माहिती आहे किंवा लेखक माहिती आहे तर पुस्तक सापडणं इझी होऊन जातं. त्यामुळे इथे आल्यावर असं नाही की तुम्हाला बुक फेअरला गेलायत आणि असं ना मेळा लागल्यासारखं जत्रेत आल्यासारखं जे बघल ते पुस्तक घ्या वगैरे. आणि या बुकशॉपची मला एक चांगली गोष्ट ही पण वाटली की शांतता आहे. आणि मला असं वाटतं की इथे फक्त मी एकटीच एवढी बडबड करते आणि ते बडबड करताना इथली शांतता भंग होतीये का काय असं वाटायला लागलंय मला. आणि असं बोलता बोलता शांतता म्हणून मला आता हे पुस्तक दिसलं, दुनियादारी. हे पुस्तक तर म्हणजे ओजी पुस्तक आहे यार सुहास शिरवळकरांचं. याच्यावरती दुनियादारीचा मूव्ही पण आला होता, यारा यारा फ्रेंडशिपचा खेळसारा, हे तुम्ही मला गाणं माहितीच असेल. तर आता आपण जाऊया पुढच्या सेक्शनमध्ये की जिथे मोस्टली अकॅडमिक पुस्तकं आहेत. तसं मी अभ्यास सोडून यार एकदम एकटप उलटून गेलंय. आता अभ्यासाचा आणि माझा काही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा इकडे तुम्ही बघाल की बऱ्यापैकी अकॅडमिक पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासक्रमाची किंवा सिलेबस रिगार्डिंग पुस्तकं आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता मला सांगा, जर तुम्ही ABC मध्ये आलात आणि बुकटेल्स या जर बुकशॉपला आला असाल आणि जर खालच्या खालून गेला असाल ना, आय फील रिअली सॉरी अबाउट यू. कारण की इथे हा एवढा मोठा सेक्शन आहे. हा सेक्शन जर तुम्ही बघाल तर फक्त मराठी पुस्तकांसाठीच आहे. इकडच्या साईडला जर तुम्ही बघाल तर फक्त इंग्रजी पुस्तकांसाठीच आहे. जिथे तुम्ही बघू शकता महाभारत रामायण सगळी इंग्रजी पुस्तकं आहेत. आणि आता या साईडला हिंदी सेक्शन पण चालू होतोय. बापरे कसलो भारी यार. विचार यार आपल्याला इथे मला जर समजा एखादी रूम वगैरे मिळाली ना, मी इथेच आंघोळ करेन, इथेच झोपेन, इथेच जेवेन. मला नको म्हणजे मी पुस्तकं वाचत ना, मी इथे दिवसभर अक्षरशः दिवसभर इथे बसू शकते. येस. सो आता पुस्तकांच्या एवढ्या गर्दीमध्ये मी तुम्हाला यातली 5 चांगली तुम्हाला लाईफ स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आणि तुम्हाला वाचनाचा आनंद देतील असे 5 पुस्तकं मी सांगणार आहे क्विकली. लेट्स सी किती क्विक बोलू शकते मी. तर हे आहे अंतः अस्ति प्रारंभ. लेखक वैभव ढूस यांची ही कादंबरी आहे. शेवट हीच सुरुवात आहे असं या कादंबरीचं म्हणणं आहे. पण ते नेमकं कसं, त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागलं. आणि हे खूप फेमस पुस्तक आहे बरं का. अनेक जणांनी मला याचा रिव्ह्यू मागितलाय जो मला अजून देणं झालं नाही, पण आपण लवकरच देऊया. आणि पुढचं पुस्तक आहे भालचंद्र नेमाडे यांचं तुकाराम. हे पुस्तक मी सांगते अक्षरशः म्हणजे फक्त 90 पानाचं पुस्तक आहे. भालचंद्र नेमाडे यांचे तुम्ही हिंदू कोसला या कादंबऱ्या जर वाचल्या असतीलच तर हे छोटंसं पुस्तक तर ट्राय करा. तेवढी मोठी पुस्तक वाचू शकता तर 90 पानाचं वाचू शकता तुम्ही. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे शून्यो मसुनो यांचं झेन हे पुस्तक आहे. झेन लाईफस्टाईल काय असते तुम्हाला माहितीच असेल. समोर असलेल्या कामापायी स्वतःची घालमेल करून घेऊ नका. हे तर मला असं खूपच पर्सनल होतात नाही का पुस्तकं कधी कधी. हे त्यापैकी एक वाटलं मला, ते पण तुम्ही वाचू शकता. आणि त्यानंतर पुढचं पुस्तक आय सो नीडेड दिस, कॉपी कॅट मार्केटिंग 101. रीडर्स डायसला पुढे कसं न्यायचं यासाठी मला ना हे पुस्तक फार कामाला येणार आहे. घ्यावं म्हणजे 175 रुपयाचं पुस्तक आहे, पानाचं नाही. ओके. आणि पानं फक्त लाईक 130 पाण्यात यार, छोटंसं. हे पण पुस्तक तुम्ही ट्राय करू शकता. आय नो जर तुमचं स्वतःचं बिझनेस असेल किंवा तुम्हाला एक छोट्यातल्या छोट्या गोष्टीची पण जर मार्केटिंग करायची असेल, और जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तुम्हाला स्वतःची सुद्धा मार्केटिंग करावी लागते, तेव्हा हे पुस्तक कामाला येईल. आणि आता शेवटचं पुस्तक आहे
संवाद कौशल्य आणि ऐकण्याची कला. जर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं असेल, त्यासाठी आधी तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे आणि ऐकल्यानंतर ती इन्फॉर्मेशन प्रोसेस करून त्याचं पुढे नॉलेजमध्ये कसं रूपांतर होतं, मग त्याच्यामधून तुम्हाला शहाणपण, ज्याला आपण विजडम म्हणतो, ते कसं डेव्हलप होतं ते तुम्हाला या पुस्तकात सांगितलेलं आहे. सो प्लीज, कम्युनिकेशन आजकाल काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी सुद्धा कसं बोलतात, इमोशन्स कसं एक्सप्रेस करतात, मीटिंगमध्ये तुम्ही तुमच्या बॉसशी आणि कलिग्सशी कसं बोलतात, त्यासाठी कम्युनिकेशन स्किल खूप गरजेचं आहे. सो मस्ट रीड दिस बुक. तुम्हाला आता असं वाटत असेल की हे सुप्रीम सँडविच कॉर्नरला घेऊन आली, आता आपल्याला काही ते सँडविच खायला भेटणार का? तर नाही, बिलकुल नाही. आपण आलोय गोयल कम्प्युटर हट इथे आलेलो आहोत. लेट्स सी इथे काय आहे. तर हे थोडंसं लेसर नोन लोकेशन आहे, बिकॉज असं खूप आतमध्ये जावं लागतं. साईडला गाड्या आहेत, तर आपल्याला असं वाटू शकतं की इथे पार्किंग आहे का, पण नाही. इथे एक खूप सुंदर पुस्तकांचं दुकान आहे, गोयल कम्प्युटर. आता इथे कम्प्युटर्स बघायला भेटणार आहेत का? नाही, बिलकुल नाही. आपल्याला इथे पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला भेटणार आहेत. आणि आता लेट्स सी की या बुकशॉपमध्ये आपल्याला कुठले कुठले जेम्स दिसणार आहेत. ओके, वाव, ऑक्टोबर जंक्शन. यार, काय पुस्तक आहे दिव्य प्रकाश दुबे यांनी लिहिलेलं. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ज्यांना अवघड वाटतं ना, त्यांनी हे पुस्तक वाचायच्या पुढे तुमची प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत. त्यानंतर मी याच्यातलं दिव्य प्रकाश दुबे यांचं ना शर्ते लागू हे पुस्तक वाचायचंय मला. आय माइट बाय दिस वन. आणि मानव कौल यांचं प्रेम कबूतर आहे. हा ॲक्च्युली कथासंग्रह आहे मानव कौल यांचा. त्यानंतर बहुत दूर कितनी दूर होता है. जर तुम्हाला फिरायची आवड असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला सोलो ट्रॅव्हलिंग कशी करायची, त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे, जस्ट ट्रॅव्हल गाईड म्हणून नाही, पण एक ट्रॅव्हल डायरी म्हणून तुम्ही या पुस्तकाला रेफर करू शकता. लेखक मानव कौल हे युरोपमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी 1 महिना 2 महिना वॉट एव्हर जे स्टे केलं ना, तिथे त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस याच्यामध्ये सांगितलेले आहेत. खूप खूप डीप लिहितात मानव कौल. त्यानंतर अंतिम आहे. कोविडमध्ये मानव कौल यांनी ही कादंबरी लिहिली होती. याच्यामध्ये साईड बाय साईड 3 स्टोरीज चालू आहेत. पॅरलल वर्ल्ड म्हणू शकता तुम्ही याला, हे पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि पतझड. ओके, पतझड ही सुद्धा एक ट्रॅव्हल डायरीज म्हणू शकतो आपण, ज्याच्यामध्ये पेंटर्सकडे किंवा जे आर्टिस्ट लोक असतात त्याच्याकडे लेखक मानव कौल कसे वळले हे यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जो मेन म्हणजे ॲक्टर आहे त्याचा ना ब्रेकअप झालेला असतो आणि मग त्या मुलीला जिच्यासोबत त्याचा ब्रेकअप झालेला आहे, त्या मुलीपासून दूर जाण्यासाठी तो हे ट्रॅव्हल पूर्णपणे करतो. आणि मला लक्षात आलं मी मोस्टली मानव कौल यांच्याच पुस्तकाविषयी बोलते ना, असं नाही करायला पाहिजे. तर मग मी आता इब्न बतूती या पुस्तकावर बोलणार आहे, दिव्य प्रकाश दुबे यांचं. तुमची आई सुद्धा कधी कोणी एकेकाळी एक म्हणजे मुलगी होती, कॉलेजला जाणारी. तिचे पण काही स्वप्न होते आणि कुठल्या स्वप्नांना मागे ठेवून ती आज आई या रोलमध्ये आली आहे, हे तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतं. सो येस, यू कॅन ट्राय दॅट. आणि हे माझं मोस्ट फेवरेट आहे, यार पापा, दिव्य प्रकाश दुबे यांचं. याच्यामध्ये तुमची फादरली बॉन्डिंग कशी असते, म्हणजे युजली आईवरती किती पुस्तकं असतात यार, पण वडिलांवरती किती कमी लिहिलं जातं, बोललं जातं. वडिलांना काही इमोशन्स नसतात का? ट्राय करा, ह्याच्यात तुम्हाला कळेल. आणि हे पुस्तक मी इंस्टाग्रामवर खूप ठिकाणी पाहिलं याच्याबद्दल, जॉन एलिया नावाचा. तर हे शायर आहे हा, आणि याच्यामध्ये काही गझल्स पण तुम्हाला बघायला मिळतील. सो तसं मला यातलं जास्त काही कळत नाही, पण तुम्ही हे पण ट्राय करू शकता.